विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या हवाली केलं, पण मायदेशी परतण्यासाठी आणखी काही क्षणांचा विलंब। विंग कमांडर अभिनंदन यांचं भारतात आगमन, राज्यभरात नागरिकांचा ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष। पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि जैशचा म्होरक्या पाकमध्येच असल्याची पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची कबुली, पाकचा खोटारडेपणा पुन्हा उघड। लोकसभा निवडणुका ठरलेल्या वेळीच होणार, भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। दहशतवादाला थारा देणं थांबवा, इस्लामिक परिषदेत सुषमा स्वराज यांचा पाकला अप्रत्यक्ष इशारा। भारतीयांनी इंसान बेहतर हिंदुस्तानी बनिए, चाहे आप किसी भी धर्म के हो। भारतीयांनी देशसेवेसाठी स्वतःपासूनच सुरुवात करा, शहीद निनाद मांडवगणे यांच्या पत्नी विजेताचं आवाहन। मी कोणतंही खोटं आश्वासन दिलं नाही, मात्र पंतप्रधानांचं एखादं खरं आश्वासन दाखवा, राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका। नोटाबंदी, राफेलसह सरकारच्या अन्य निर्णयांवर सरकारचे काढले वाभाडे। अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडली, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीत प्रवेश। मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात हेही ठाऊक नाही, शेलक्या शब्दात शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका। स्वाभिमानी पक्षाच्या कोकण मेळाव्यात शिवसेनेवर टीका करणाऱ्या यू टर्न या दिनदर्शिकेचं अनावरण, व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेवर वाभाडे।